आरोही चल, मी चाललो शॉपवर. अहो चहा तर घेऊन जा. अगं दिवाळीची खूप कामं पेंडिंग आहे, दुकानावर जाऊनच चहा घेतो मी. अहो यावर्षी दिवाळीला आपण लकी ड्रॉ ठेवायचा का? एखाद्या विनरला आहे ना आपण थार गाडी गिफ्ट करू किंवा स्विफ्ट. थार स्विफ्ट थांब, त्याआधी हा व्हिडिओ बघ. मम्मीच्या गळा रडायचा पुढा या काल आलो धारात कालला दूध घातलं आणि गाई बांधून येतो म्हटलं 5 मिनिटात. मग लय वेळ उशीर झाला, दुसऱ्याच्या धाडात गाय गेलत्या. मग मम्मी पळत गेला तर गळ फास घेऊन ही झालं झाडाला. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे आणि त्यात आपण असे लकी ड्रॉ ठेवायचे, आपला सेल वाढवायचा, कपडे महाग करायचे. अरे ह्या कुठल्याच गोष्टी मला पटत नाहीये. यावर्षी आपण काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन आलोय. कोणती संकल्पना हो? यावर्षी दसरा ते दिवाळीमध्ये आपला जो काही सेल होईल ना, त्यातला 10 ते 15% सेल जो असणार आहे तो आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार आहे. आणि आपण हे सर्व करतोय म्हणजे आपण खूप मोठे आहे किंवा खूप मोठे दानशूर आहे अशातलं काही नाही. आपण पण समाजात देणं लागतो. या समाजाने आपल्याला भरपूर दिलंय. आपल्यासारख्या मराठी माणसाला, आपल्यासारख्या मराठी व्यावसायिकाला भरपूर सारं काही दिलेलं आहे आणि आता आपली देण्याची वेळ आलेली आहे. मला नाही वाटत आपण लकी ड्रॉ वगैरे असल्या कुठल्या स्कीम आपल्या दुकानात ठेवाव्या आणि कुठल्या तरी एका विनरला गिफ्ट देण्यापेक्षा आपण समाजातल्या सर्व शेतकरी मित्रांना मदत करू शकतो. याच्यापेक्षा जास्त मला काही मोठं वाटत नाही. त्याच्यामुळे आपण दिवाळीला कुठल्याच पद्धतीचा लकी ड्रॉ वगैरे ठेवणार नाहीये. आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे. अरे वा, खूप छान संकल्पना आहे. आणि थोडीफार मदत ना मी पण करेल. मी पण थोडेफार पैसे साठवले. प्रत्येक व्यावसायिकाला माझी विनंती आहे, दिवाळीसाठी, दसरा दिवाळीसाठी आपल्याकडे जे पण कस्टमर येतील ना त्यांना आपण कमी किमतीमध्ये कपडे द्यावे आणि प्रत्येकाची दिवाळी साजरी होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. प्रत्येकाला विनंती आहे, पैसे कमवायच्या मागे पडू नका. कमी किमतीत कपडे विका आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जेवढी होईल तेवढी मदत करा.